हे विनाकारण घेऊन जात आहे बाजूला, काहीतरी वेगळ्या पद्धतीने काही सांगत असतील, पोलिसांनी जी कारवाई करायची ती इथं करायची आहे। इथं ऍक्सिडेंट झालेला आहे त्याचं कोणी जबाबदार नाही, कारवाई होईल तर इथंच होईल, पोलीस स्टेशनला कारवाई होणार नाही। रावेर पोलीस, रावेर पोलीस, रावेर पोलीस आणि इथं आजचा आणि अनेक दिवसापासून ट्रॅफिकचा विषय गंभीर आहे, पण इथं ट्रॅफिक पोलीस कुठे गेले होते? रावेर पोलिसांच्या ना करतेपणामुळे ऍक्सिडेंट झालेला आहे, एका माणसाचा जीव गेलेला आहे, त्याला जबाबदार फक्त रावेर पोलीस, रावेर नगरपालिका, रावेरचे सार्वजनिक बांधकाम विभाग हे लोक जबाबदार आहे। आणि विशेष म्हणजे याला जर कोणी जबाबदार असतील तर पीआय काळे, त्यांनी फक्त हप्तेखोरीकडे लक्ष दिलेलं आहे, या शहरातल्या ट्रॅफिककडे त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये। त्यांचे ट्रॅफिक हवालदार नाही, त्यांचे एजंट आहे जे त्यांना पैसा गोळा करून आणून देतात। इथे जे बऱ्हाणपूरला मध्य प्रदेशाची अवैध वाहतूक चाललेली आहे त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, इथं नगराध्यक्षावर कारवाई झाली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटवर कारवाई झाली पाहिजे, तरच आम्ही इथून हटणार आहे, तरच प्रताब्यात घेणार आहे। पीआय काळेंना निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आहे। सर्वस्वी जबाबदार तेच आहे। तुमचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाचा निर्काळजीपणामुळे या ठिकाणी मृत्यू झाला? आमचं म्हणणं नाही, आमचा विश्वास येतो की पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि रावेर पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे। रात्री ट्रॅफिकला इथं हाताळलेले पोलीस राहतात, रात्री लावले जातात, रात्री कुठे गेले? रात्री दिवसात उठे का वाहन अडवलं जातं, इंजिनियर रात्री वाहन अडवलं जातं फक्त पैसे गोळा कराय करता। इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ इथं रात्री वाहन अडवलं थांबवलं जातं फक्त पैसा वसूल कराय करता। इथं मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांकडनं हप्तेखोरी होते। इथं नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरना इतकी सूट दिलेली आहे की सर्व कामं हे निकृष्ट आहे। मध्य प्रदेशाचे जे लोक आहे इथं मनमानी ट्रॅफिक चाललेलं आहे, अवैध वाहतूक चाललेली आहे, याला फक्त रावेर पोलीस जबाबदार आणि पीआय काळे जबाबदार आहे, दुसरं कोणी नाही। आमच्या माणसाचा जीव गेला तो फक्त पीआय काळेमुळे गेलेला आहे आणि रावेर नगरपालिकेमुळे, त्या दुकानावर कोणी दाखल झाले पाहिजे। इथं हा स्पॉट सर्वांना माहित आहे, वर्दळीचा आहे। इथं एमपीच्या काल्या पिल्या गाड्या असतील, डब्बे असतील, ते अनेक वेळा थांबत असतात, मग ट्रॅफिक पोलीस काय करत असतात? आणि जर पीआय काळे या ट्रॅफिक मध्ये एक नाही अनेक दिवसापासून इथलं वर्दळ आहे, तर या सर्व गोष्टीला पीआय काळे यांचं या शहरावरचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि शहराच्या ट्रॅफिककडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही। अनेक दिवसापासून कामं सुरू आहे, नगरपालिकेकडून गंभीर विषय असल्यावर सुद्धा नगरपालिकेकडून कामं लवकर नगरपालिकेने मनमानी करून सर इथे विषय 3 महिन्या अगोदर यांना निवेदन दिलेले आहे, लगातार सीओला दिलेलं आहे, इंजिनियरला दिलेलं आहे, इथल्या नगरसेवकाला बी दिलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे की या आंबेडकर बाबा पुतळ्या बसले हे सर्व अतिक्रम हटवण्यात यावे, इथे या अपघात होणार नाही, इथे या ठेले लागतात, इथे या लोटगाड्या, तिथे या एमपीच्या गाड्या लागतात, हे त्यांच्या मनमान्य करताय। याला जबाबदार पोलीस स्टेशन आणि नगरपालिका आणि सीओ साहेब सर्वे स्वतः इथला नगरसेवक जबाबदार आहे। पहिले त्यांना हप्ता भेटताय, त्यांच्या वसुली होत आहे, त्यांची मनमानी चाललेली आहे।